सर्व शंका कुशंकांना पूर्णविराम देत माड्यातील रथीमहारथींपेक्षा एकच जयकुमार गोरे भारी ठरलेले आहेत। मातब्बरांच्या विरोधाला कात्रजचा घाट दाखवत रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना पुन्हा एकदा माडा लोकसभेची उमेदवारी मिळाली। त्यामुळे रामराजे मोहिते पाटील विसरा, जयकुमार गोरेंच्या हाती माड्याचा कासरा असं म्हणायला हरकत नाही। विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या उमेदवारीला रामराजे नाईक निंबाळकर व मोहिते पाटील घराणे यांचा कडवा विरोध होता। रामराजे हे बंधू संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्यासाठी कमालीचे आग्रही होते। जर संजीवराजेंना उमेदवारी मिळाली नाही तर रणजितसिंह यांना सुद्धा उमेदवारी मिळू देणार नाही असं जाहीर आव्हानच त्यांनी दिलं होतं। मोहिते पाटील घराण्यानं यंदा आपला माणूस आपला खासदार ही घोषणा दिली होती। इच्छुक उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांनी मतदारसंघ पिंजून काढला होता। मात्र दुसरीकडे आमदार जयकुमार गोरे यांनी आपले जीवश्य कनिष्ठ मित्र रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यासाठी बरेचसे राजकारण करण्याचा व वरिष्ठांच्या भेटीगाठी घेण्याचा सपाटा लावला होता। माण तालुक्यात शासकीय विश्रामगृह तसंच आपल्या निवासस्थानी जयकुमार गोरे हे विविध मान्यवरांशी गुफ्तगू करत होते। माड्याचे आमदार बबनराव शिंदे, करमाळ्याचे आमदार संजय शिंदे, सांगोल्याचे आमदार शहाजी पाटील, माळशिरसचे आमदार रामसात पुते, मोहिते पाटील यांचे विरोधक उत्तमराव जानकर, पंढरपूरचे प्रशांत परिचारक यांचा पाठिंबा मिळवण्यात ते यशस्वी ठरले होते। दिल्ली दरबारी सुद्धा गोरे यांनी आपलं वजन रणजितसिंह यांच्यासाठी पणाला लावलं होतं। त्यामुळे रामराजे व मोहिते पाटील यांचा विरोध डावलून पक्षश्रेष्ठींनी रणजितसिंहांना उमेदवारी बहाल केलेली आहे। रणजितसिंह यांना माड्याची उमेदवारी मिळवण्यात यशस्वी झाल्यानं आमदार जयकुमार गोरे यांचे भाजपचे राजकीय वजन वाढल्याची चर्चा सुरू झाली। रणजितसिंह यांच्या प्रचाराच्या नियोजनाची एक हाती धुरा आमदार जयकुमार गोरे यांच्या हातात असणार असल्यानं रणजितसिंह यांच्या विजयासाठी आमदार गोरे जीवाचं रान करतील यात शंका नाही।